Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and here it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्युटी रेडी झालो आहे आणि रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे. नायसा थोड्याच वेळात उठणार आहे स्कूलला जायला. सो येस नॉर्मल रुटीन चालू झालं आहे आणि दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling and spread love and happiness everywhere you go. Live, laugh and love. Good morning. Good morning. ब्रेकफास्टला आहे चपाती. टिफिनमध्ये काय आहे हे तुम्ही टिफिन सिरीज बघतच आहात. सो प्लीज कंटिन्यू अँड कीप लविंग. हॅलो एव्हरीवन. सो सनी गेला हॉस्पिटलला आणि नायसासुद्धा गेली स्कूलमध्ये. सो नायसाचे आजपासून परत एकदा असेसमेंट स्टार्ट झालेले आहेत. फॉर 3 days असेसमेंट आहेत तिचे अँड शी इज ऑल सेट. सो आता मी फटाफट व्हिडिओ एडिट करते, त्याचबरोबर मला शॉर्टसुद्धा एडिट करायचा आहे. आज पूर्ण दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. सो फायनली व्हिडिओ दोन्हीसुद्धा एडिट झाले, व्हिडिओ लाईव्हसुद्धा गेला आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल मी एका मशीनवर उभी होती जिथे मी फुल व्हायब्रेट होत होती. आय नो आता सगळे तुम्ही खूप एक्सायटेड असाल जाणून गेला की ती एक्झॅक्टली काय आहे. सो ही आहे अगारोची व्हायब्रेशन प्लेट मॉडेल अल्फा आणि एवढी मस्त आहे ना. सो मी असेच अगारोचे सगळे प्रोडक्ट्स बघत होते. सो आय केम अक्रॉस दिस ब्युटिफुल प्रोडक्ट जे मला पर्सनली एवढं आवडलेलं आहे. सो बेसिकली ह्या मशीनवरती तुम्ही तुमचं पूर्ण बॉडी वर्कआउट करू शकतात. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल, मी तर वर्कआउट करते, श्रुतिकाबरोबर माझं वर्कआउट ऑलरेडी सेशन्स चालू आहेत, बट ते कसं कधी कधी ना ती कधी कधी बिझी असते किंवा मग माझं थोडंसं गॅप होऊन जातं, एकदमच कमी टाईम असेल आणि जो मला एक्सरसाइज करून घ्यायचं असेल तर आपले जे नॉर्मल एक्सरसाइज आहेत ते होत नाही. मग त्या टायमाला मग काय करायचं, म्हणून मग ही प्लेट जी आहे ती मी मागवली. कारण ह्या प्लेटवरती 1 तासाची जी एक्सरसाइज आहे ती 10 मिनिटात होते आणि पूर्ण बॉडी एक्सरसाइज होऊन जाते. एवढी मस्त आहे ना. आणि फक्त मीच नाही तर इवन सनीसुद्धा यूज करू शकतो. त्यांना जसं पॉसिबल होईल घरात तसं 10 मिनिट्स ते काढू शकतात आणि ॲटलिस्ट त्या दिवसातनं 10 मिनिट्ससाठी ते एक्सरसाइज करू शकतात आणि एकदम मस्त आहे, काहीही डिफिकल्ट नाही आहे. मी तुम्हाला क्विकली ह्याचा रिव्ह्यू देते. मला तरी पर्सनली खूप आवडलं आहे. जर इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच याला बाय करू शकतात. कारण आत्ताच्या या बिझी स्केड्यूलमध्ये आपल्याला स्वतःसाठी टाईम काढायचं म्हटलं तर खूप विचार करावा लागतो किंवा तो टाईम कसा काढावा. कारण सकाळी खूप जण आहेत जे जॉबला जातात आणि मग असे जेव्हा मी माझं वर्कआउट स्टार्ट केलेलं तेव्हा मला सगळे तेच म्हणत होते की आम्ही एवढं अर्धा तास 1 तास नाही काढू शकत. असं कोणतं गोष्ट आहे जे आम्हाला म्हणजे आमच्या टाईम स्लॉटमध्ये सुद्धा मॅनेज होईल. सो दिस इज युअर प्रोडक्ट. हे खरंच अमेझिंग आहे. 10 मिनिट्समध्ये तुमचं पूर्ण बॉडी एक्सरसाइज होऊन जाईल. जसं मी मगाशीच म्हटले की 1 तासाची एक्सरसाइज 10 मिनिटात होते आणि अमेझिंग आहे. हो, ह्यात तुम्हाला 3 मोड्स मिळतील, एक तर वॉक, रन आणि जॉगिंग. सो तिन्ही मोड्समध्ये अकॉर्डिंग टू द स्पीड तुम्ही एक्सरसाइज करू शकतात आणि फुल बॉडी म्हणजे पूर्ण बॉडी व्हायब्रेट होते, जसं की तुम्ही आता थोड्याच वेळात पाहिलं असेल आणि आतासुद्धा मी तुम्हाला दाखवेलच. सो दिस इज बेसिकली अ प्लेट आणि इथे 3 मोड्स आहेत. सो जर तुम्ही वॉकिंग मोड सिलेक्ट केलं तर मध्ये पाय ठेवायचे आहेत. जर तुम्ही जॉगिंग मोड सिलेक्ट केलं तर हे जे 2 पायाचे शेप्स दिसतात ना ते पाय ठेवायचे. जर तुम्ही रनिंग मोड सिलेक्ट केलं तर तुम्हाला हे लास्टला ठेवायचं आहे. आणि हे एवढं फिक्स राहतं ना आपल्या ह्याला. हे बघा ह्याचं जे व्हॅक्यूम आहे ते अमेझिंग आहे. सो ह्या प्लेट बरोबर एक पॉवर केबल तुम्हाला मिळेल जी तुम्हाला इथे कनेक्ट करायची आणि ऑन ऑफ बटन सुद्धा आहे. त्याचबरोबर एक्सरसाइज किंवा रेझिस्टंट बँड हे सुद्धा दिलेले आहेत. ज्याचं यूज कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. फक्त मी सांगेल की हे जे त्यांनी इकडे आपल्याला हुक दिलेलं आहे त्याला त्या हुकला लावण्यासाठी त्यांनी इथे आपल्याला एक प्लेटसुद्धा दिली आहे जे तुम्ही त्याला हुक करू शकतात आणि त्यानंतर तुमची एक्सरसाइज स्टार्ट करू शकतात. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला एक रिमोट कंट्रोल दिलेला आहे. सो जेव्हा तुम्ही ह्या मशीनवर उभे असाल तर विथ द हेल्प ऑफ दिस रिमोट कंट्रोल तुम्ही त्याला कंट्रोल करू शकतात. जे रिमोट कंट्रोलवर आहे ते इवन इकडच्या
ह्या इंडेक्सवर सुद्धा दिलेलं आहे. सो इट्स रिअली व्हेरी इझी टू यूज. तुम्हाला हे ऑन ऑफ बटन जो इथे दिला आहे तो करायचा आहे. दिस इज ऑन, दिस इज अ प्ले ऑप्शन. स्पीड जी आहे ती कमी जास्त करू शकतात. 180 पर्यंत तुम्ही तुमची स्पीड वाढवू शकता. हे बाजूचे जे आहेत त्याच्याने तुम्ही तुमचा जो टायमर आहे तो सेट करू शकतात. अप टू 10 to 20 मिनिट्स तुम्ही टायमर सेट करू शकता. तर जसं मी तुम्हाला म्हटले की 10 मिनिट्समध्ये 1 आवरची एक्सरसाइज ही मशीन तुमच्याकडनं करून घेते. सो तुम्हाला जेवढं टाईम तुम्हाला हवं आहे तेवढं टाईम तुम्ही सेट करू शकता. पी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही 5 प्रोग्राम सिलेक्ट करू शकता, तुम्हाला जो सिलेक्ट करायचा आहे तसं. त्यानंतर हा आहे पॉज बटन, म्हणजे जर तुम्ही ही मशीन प्ले केली आणि मध्येच तुम्हाला असं वाटलं की आता पॉज करायचा आहे, सो विथ द हेल्प ऑफ दिस पॉज बटन तुम्ही ह्याला पॉज करू शकता. इंडिकेट्स द मोड, म्हणजे तुम्ही मोड चेंज करू शकतात रनिंगमध्ये, वॉकिंगमध्ये आणि जॉगिंगमध्ये. जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर इथे सुद्धा त्याने ऑप्शन्स दिलेले आहेत, वॉकिंग, जॉगिंग आणि रनिंग. प्लस हा मॅन्युअल जो आहे तो खरंच खूपच युजफुल आहे. जर तुम्हाला नाही समजलं तर ह्या मॅन्युअलमध्ये त्याने कसं कंट्रोल करायचं आहे ते सगळं मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर ह्यात एक्सरसाइजसुद्धा दिलेलं आहे, जसं की होल बॉडी एक्सरसाइज गाईड. जर तुम्हाला काही नाही समजलं तर विथ द हेल्प ऑफ दिस मॅन्युअल तुम्ही ते करू शकता. तुम्ही या मशीनवरती शूज घालून सुद्धा उभे राहू शकता किंवा तुम्ही असे सुद्धा उभे राहू शकतात, कारण ह्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ॲक्युप्रेशर पॉईंट्सने आपल्या जे बॉडीमधलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते खरंच खूप चांगलं होतं. सो मी आता माझी फर्स्ट एक्सरसाइज स्टार्ट करते. आता मी माझा इथे जो टायमर आहे तो सेट करते, जस्ट टू शो यू गाईज. मी 1 मिनिटाचं केलं आहे. मस्त वर्कआउट झालेलं आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही टाईम वर्कआउट करू शकता. मी आता 20 मिनिट्स वर्कआउट केलं आणि एकदम रिलॅक्स वाटतंय. मेन म्हणजे पूर्ण बॉडीला आपल्याला एक प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन मिळतं. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, प्रेग्नंट विमेन हे यूज नाही करू शकत. ज्यांना बोनचा प्रॉब्लेम आहे, जे डायबिटिक पेशंट आहेत, त्यांनीसुद्धा त्यांच्या डॉक्टरला विचारल्यानंतरच ही मशीन यूज करू शकतात तुम्ही. सो अमेझिंग वर्कआउट माझा आता झालेला आहे. छान वाटतंय. थोडंसं पण दिवसातनं थोडंफार तरी वर्कआउट केलं तरी मस्त वाटतं, रिफ्रेशिंग फील होतं. एनिवेज, जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेकआउट करू शकता. सो आता मी फटाफट फ्रेशन अप होते. खूप सारी माझी पुढची अजून कामं आहेत आणि आजच्या दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. मला जे शूट करायचं होतं, एडिटिंग करायचं होतं ते सगळं काही आता झालेलं आहे. नाहीच आता थोड्याच वेळात येईल. जेवण वगैरे सुद्धा झालेलं आहे. आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलंच असेल, नायसाच्या बड्डेच्या वेळेस आम्ही एक मस्त स्वीटचं फोटोशूट केलेलं. आमच्यासाठी तो पहिला एक्सपिरियन्स होता आमच्या तिघांसाठी की नायसाबरोबर आम्ही तो फोटोशूट करतो. बिकॉज नायसाला या सगळ्या गोष्टी नाही आवडत आणि तिच्या ह्यासाठी ना खूप पेशन्ससुद्धा लागतो. त्याच्या प्रत्येक बाळाबरोबर जेव्हा पण आपण शूट करतो तेव्हा पेशन्स खूप गरजेचं आहे, कारण एका पॉईंटनंतर ना आपलं बाळसुद्धा क्रँकी होऊन जातं. सो जेव्हा नायसाचा जो पिंक ड्रेसमध्ये फोटोशूट झालेला, नायसा त्यावेळेस खूपच काम होती. नायसाने प्रॉपरली फोटोशूट पण करून दिलं. खूप लोकांना ते आवडलंसुद्धा. सो ते विवा बेब स्टुडिओ तिथे केलेलं, जे की आहे चेंबूरमध्ये. आणि जे आउटफिट होते ते आम्ही नव्हते आणलेले, ते तिच्याकडनंच आम्ही घेतलेले. सो येस, तिच्याकडे आउटफिटसुद्धा आहेत. जर तुम्हाला तसं हवं असेल तर अकॉर्डिंग टू दॅट तुमचं पॅकेज चेंज होतो. जर तुम्हाला तुमचे आउटफिट्स न्यायचे असतील तर तुम्ही फक्त तुमचं आउटफिट्स घेऊन जाऊ शकतात आणि स्टुडिओ तिचं जे आहे ते तुम्ही यूज करू शकतात फॉर फोटोशूट. तिथे तुम्हाला मेकअप आर्टिस्ट पण मिळेल,
प्लस फोटोग्राफर पण मिळेल. सो तुम्हाला कोणतं पॅकेज घ्यायचं आहे ते तुमच्यावरती आहे. असं होतं की मला नायसाच्या बड्डेचं फोटोशूट म्हणजे नायसाच्या ज्या बड्डेमध्येच आम्हाला दोघांना एंटर व्हायचं होतं त्या फोटोशूटमध्ये. पण मग देन तिने तिथे जाऊन आम्हाला सजेस्ट केलं की तुम्हाला हवं आहे तर तुम्ही क्रिसमसचं सुद्धा करू शकतात. तिच्याकडे तो रेड कॉस्ट्यूम खूपच सुंदर होता, खूपच सुंदर दोघींचा सुद्धा, जो तुम्ही कदाचित आत्तापर्यंत त्याचा शॉर्ट किंवा रील पाहिला असेल. पण त्याच्या पाठीमागे बिहाइंड द सीन्स काय होतं, शूट कसं झालं ते आम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर नव्हतं शेअर केलं. सो ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. नायसा जेवढी पेशंट पिंक ड्रेसच्या वेळेस होती तेवढीच इम्पेशंट ती रेड ड्रेसच्या वेळेस. बाबा धुडकूस, एकदम धुडकूस घातलेला तिने, कारण तिचा पेशन्स लेवल संपला तोपर्यंत. बट थँक्स टू पूनम आहे त्याची ओनर विवा बेट स्टुडिओची, आणि तिनेच ते ड्रेसेस जे आहेत ते डिझाईन केलेले आहेत. अँड द वे शी वॉज हँडलिंग नायसा, ओ माय गॉड, म्हणजे एवढं मस्त हँडल करत होती ना ती. फक्त तिथे मस्त बसलेली आणि ती तिला प्रॉपरली ड्रेस घालत होती. त्याच्यानंतर तिला पोज कसे द्यायचे आहेत ती सांगत होती आणि एकदम तिच्याबरोबर खेळत वगैरे होती की तिच्यानुसार ते फोटोशूट होऊन दे. ती प्रत्येक मोमेंटला तेच फोनत होती फोटोग्राफरला की बाळाचे टँट्रम्स वाढण्याच्या आधी आणि त्यांच्या मूड चेंज होण्याच्या आधी आपल्याला प्रॉपर एक फोटोशूट करायला पाहिजे. जर त्यांचा मूड चेंज झाला तर यू जस्ट स्टॉप, लेट देम जस्ट गेट रिलॅक्स आणि मग त्याच्यानंतर तुम्ही करा. कारण अननेसेसरी फोर्स करून फायदा नाही. द एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. सुंदर एक्सपिरियन्स होता. जेव्हा मी फाल्गुनीचे फोटोज बघितलेले मॅटर्निटी फोटोशूटचे, तेव्हाच मी डिसाईड केलेलं की नायसाचा जो 5th बर्थडे फोटोशूट असेल ना, तो मला असाच काहीतरी करायचा आहे, अशा जागेवरती काहीतरी करायचं आहे. आणि थँक्स टू विवा बेब स्टुडिओ, तिच्यामुळे आमचे एवढे सुंदर मेमरीज क्रिएट झालेले आहेत. लवकरच आम्ही नायसाच्या एका फोटोचं फ्रेमसुद्धा करणार आहोत, जे मला आणि सनीला पर्सनली खूप आवडली. मेकअप केलेला वैजुताईंनी. आमचे जे व्हिडिओज तुम्ही बघितले आहेत आत्ता, जो ह्याचा क्रिसमसच्या आउटफिटमध्ये, ते प्रीत त्यांनी ते शूट केलेलं. सो ही एक फॉर एव्हर मेमरी आहे. म्हणजे आम्ही लहानपणापासून नायसाचं काहीही फोटोशूट केलं नाही. नायसा जन्माला आली 2019मध्ये. लगेच तिचे 3 months नंतर लॉकडाऊन स्टार्ट झालं. सो जेवढे पण फोटोशूट आम्ही केले ते आम्ही घरीच केले, ते पण तिच्यानुसार, म्हणजे जर ती कम्फर्टेबल असेल तरच ते केले. असं कधीच प्रोफेशनल फोटोशूट करण्यात नाही आलं. आणि 5th बर्थडेच्या वेळेस तो एक टाईम होता जेव्हा आम्हाला मस्त चान्स मिळाला तिच्यावर फोटोशूट करायला. सगळे काही जे डिटेल्स आहेत ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेले आहेत. जर तुम्हाला तिला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. बिहाइंड द सीन्स जे झालं ते आता तुम्हाला इकडे बघायला मिळेल. सो स्टे. आमची दुसरी बारबी नाही, नॉर्मल असतं. मी पण घालणार आहे. मी सांता क्लॉज बनली. मी पण आहे. तू पण सांता क्लॉज. मी पण रेड आणलं आहे. झालं असतील की फटाफट दुसरा आउटफिट झाला. बघू ना पाठी माणूस बेमार झाला. हां केस बाहेर. हो हां बांधलं बघ. Wow, someone is looking beautiful. मसाला होते तुम्हाला टाकून बिस्किट खाते. सनी बिस्किट कोई नहीं देख रहा, कोई नहीं देख रहा, हमको कान में बताएंगे. कॅडबरी नो नायसा. Okay, high five. Yay! So we are going to give Cadbury only to Naisa, right? चलो चलो चलो. तो ठीक है, फिर आप रहने दो. मुझे एड्रेस हाई भेज के हाई करके रखो. हाँ.
नीचे ही फिर ओके स्टार ओके फिनिश द बस प्यारी स्माइल. Wow. Cutie baby. Someone is looking princess. Nice तसं नाही जास्त नको. Cutie. 1, 2, 3. ज्ञाना कुठे ज्ञाना आले ज्ञाना कुठे गेली. ठीक है लेट्स गो ओके कौन सा सॉन्ग प्ले करूं मैं आपके लिए कौन सा सॉन्ग प्ले करूं मैं आपके लिए हा तुम्ही ना तो बार्बीचं सॉन्ग लावा मग कशी yes only भाभी सॉन्ग फॉर नाइट ये the nice pose like this पोच दे बाबू. like this वैसे only one hand see nice look here only one थांब. नाहीसा. फटाफट कर. ऐसा होती तशी बस हाँ एक और है कौन खाएगा हे लोक माझ्या मम्मा आहे. चला हाँ अभी एक बाइट दे दो आता चल. कैसू दे ते फोटो कसं काढणार? आप ऐसे जा रहे थे ना प्रीत ऐसा एक वीडियो लेना उनका जाएंगे और फिर ऐसे करना दोनों ठीक है हाँ Okay, when I say 3, 2, 1, let's go. आता इकडे बघ नाहीसा ये Okay, when I say walk after walk, okay? पूर्ण frame के बाहर जाओ. बस एक हात कर. नाहीसा सिंगल हँड. एक हात तो सोड हात. चलो, let's go. वैसा ऐसा याद है ना प्रॉमिस नाईस. Yes. Yes. उभी राहा उभी राहा. उभी राहा बाबू. अशी कोण ठेव मुद्दामून करते ना. किती आला आला. फेस जास्त आहे थोडे इकडे उभे केले तरी चालेल ती उभीच राहणार. त्याचं असं नको ना बोलू. नाहीसा थोडंच आहे आता. तू फटाफट केलं ना तर मग आपण फटाफट घरी जाऊ. तिच्याकडे बघा तिच्याकडे बघा हा बस स्माइल Smile. Very good, princess. बाबांच्या येस येस आणि तुम्ही असे क्लोज एकदम हा बस स्माइल हात तुमचा तिकडे बघा. हात तुमचा हास होता ना ऐसा हास स्माइल कर सो नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. आणि तू कॅन्डलचं काय केलं नायसू? अरे ना काय केलं तू ना तू बोल ना काय केलं तुम्ही बोल प्लीज. मला काय माहिती तू काय केलं कॅन्डलचं. कॅन्डलचं काय केलं होतं घर असं रूम मध्ये बॉम्ब ठेवलं होते ना आणि ते ना पोलीस ते बाप्पाकडे गेले होते ना आम्ही कॅन्डल्स ठेवले खूप सारे त्यांचे फोटो आले होते हो पोलिसांचे. हा आवाज नको करू. स्कूलमध्ये स्कूलमध्ये. आणि मग तुम्ही कॅन्डल तिथे लावली. हा टीचरनी स्टोरी सांगितली तुम्हाला काय झालं कोणती? टीचरनी की टेररिस्ट अटॅक झालेलं. बाईनं सांगितलं स्कूलच्या आतमध्ये बाहेर कुठे मी बोलते तुला. स्कूलच्या आतमध्येच टीचरनी सांगितलं का तुम्ही कॅन्डल का लावतायत. का म्हणजे असे बाप्पा ते पोलीस ते बाप्पाकडे गेलं म्हणून. हो अच्छा चला फ्रेश व्हा चला. ओ माय गॉड फ्रेश ओव्हर ऍक्टिंगची दुकान चल.
आम्ही चाललो आपण कुठे चाललो मोठमोठे चला आज मॉल मध्ये जायचंय म्हणून मॉल मध्ये चाललो काय नको ते तर कलर खूप आहे हे पण चांगलं आहे पण हे रुपेल तुला आणि मग तू घेतल्यानंतर बोलशील की नको हे बघ इथे आहे बाबू 7 to 8 तुझी साईज नाही काय टॉय आणि घरचे टॉय कशाला अभ्यासाचे घरी काय मी घेणार नाहीये